छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला। आणि बघा काय म्हणणं आहे, शिवराय या शब्दाचा अर्थ असा होते की शिवनेरीवर झाला जमणं त्याचा शिव काढला आणि रायगडावर महापरिनिर्वाण झालं तर तिचा राय काढला, तो शब्द बनला शिवराय। एका शब्दामध्ये जर शिवाजी सांगतो म्हटलं तर शिवाजी नाव उलट करा, ते नाव होते जीवाशी आणि जो जीवाशी खेळते तोच छत्रपती शिवाजी, तोच छत्रपती शिवाजी, तोच छत्रपती शिवाजी। जरा लक्षात असू द्या, सुरुवात करतो। धन्य धन्य शिवाजी चोर हो, बाई पोटी धर्माने, पोटी धर्माने, भारत देशात अमर झाले रे ऐक बर दादा, दादा रे हो जी रे दादी रे दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दादी रे दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दादी रे दीदी। सिंदखेडाचा लखुजी राजा होता, त्याची मुलगी जिजाबाई। आता जिजाईचं लग्न कोणाशी लागलं, शहाजीशी लागलं। आणि जेव्हा शहाजी राजाशी लागलं तर बघा बंधूंनो, त्यांच्याच थोडी तो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला। छत्रपती शिवाजी महाराज आत्मसात करण्याची आजकालच्या समाजाला गरज आहे। का गरज आहे? रेली मध्ये डीजे लावला आणि डीजे मध्ये नाचलं म्हणजे झालं का? नाही नाही, माझ्या राजाच्या काळामध्ये एकाही आई बहिणीची आबरू लुटली नव्हती आणि ज्यानं लुटली त्याचा सत्यानाश माझ्या राजाने केला होता, तो माझा राजा होता। आणि बघा बंधूंनो, मग सिंदखेड्याचा लखुजी राजा काय म्हणणं आहे, सिंदखेड्याचा लखुजी राजा पाहण्याची प्रजा हो, जिजाबाई मुलगी झाली झाली, जिजाबाई मुलगी झाली झाली, शहाजीच्या लक्षामध्ये आली, शहाजीच्या लक्षामध्ये आली, सैनिक केली ऐक बर दादा, दादा रे हो जी रे दादी रे दीदी, माझ्या दादा रे हो जी रे दादी रे दीदी, महाराष्ट्राच्या आई बहिणीवरती अत्याचार होत होता। जिजाईला युक्ती सुचली नाही, तिने काय केलं, जीव तरमळला तर शंकराच्या पिंडीची स्थापना केली। 5 चालीचा पोवाडा आहे, आता पोवाड्याची चाल दुसरी काय म्हणतात जर लक्ष असू द्या। महाराष्ट्राच्या आई बहिणीवर महाराष्ट्राच्या आई बहिणीवर पाहून अत्याचार, मनामध्ये झुरे जिजा माता हो, जिजा माता हो, जिजा माता हो, जिजा माता हो, हे मामने कसं होईल आता हो, आजची धीरे हो दिदी, मामने कसं होईल आता हो, धीरे धीरे हो, मामने कसं होईल आता हो, धीरे हो जी,
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणाच्या पोटी? जिजाईच्या पोटी झाला. आणि जेव्हा झाला शंकराची पिंड तिने बनवली होती. आणि म्हणून म्हणणार की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या मनात साचवा. बंदरासारखे उड्या नंतर मारा, पहिले आमचा भारत देश वाचवा. जंगलो जंगली गल्लो गल्ली किती फिरतील हे लालदोडे माकडं. लालदोडे माकडं म्हणजे कोण? भ्रष्ट नेते. आणि आमची जर शिवभक्तांची एकता असेल तर कोणी करंगाजी आमचं वाकडं? कोणी वाकडं करू शकत नाही. सातबाऱ्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे. शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी करणारा राजा माझा छत्रपती राजा आहे. आणि हे सर आता काय बोलावं त्या विषयावरती बोललं नाही पाहिजे. आणि म्हणून शंकराची पिंड बनवली, पोळ्याची चाल दिसली. काय म्हणत आहे? शंकराची पिंड बनवून धावतीनं केला रे दादा, धावतीनं केला हो जिरे बिरजी, धावतीनं केला रे दादा, धावतीनं केला हो जिरे बिरजी. शिवाजी जन्माचा आला रे दादा, जन्माचा आला हो जिरे बिरजी, जन्माचा आला रे दादा, जन्माचा आला हो जिरे बिरजी. महावीर शिवाजी जन्माचा आला रे दादा, जन्माचा आला हो जिरे बिरजी, जन्माचा आला रे दादा, जन्माचा आला हो जिरे बिरजी. पहा पुढे कसा चमत्कार झाला रे दादा, चमत्कार झाला हो जिरे बिरजी, चमत्कार झाला रे दादा, चमत्कार झाला हो जिरे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि बारसं ठरवलं कसं? रे गाणे बारशाचे अरे गावले नाव शिवबाचे ठेवले गाणे बारशाचे, अरे गावले शिवबाचे ठेवले गाणे बारशाचे, शिवाचे ठेवले गाणे बारशाचे, शिवाचे ठेवले गाणे बारशाचे. अरे ढोल सैन्याचा अरे नगारा आकाशात चमकला तारा, गाणे भाषाचे गावले शिवबाचे ठेवले गाणे भाषाचे, गावले शिवबाचे ठेवले गाणे भाषाचे, गावले शिवबाचे ठेवले गाणे भाषाचे. झाले छत्रपती शिवाजी महाराज. पोळा सांगतो म्हणलं तर 2.5 ते 3 तासाचा आहे. पण थोडक्यामध्ये सुरुवात म्हणजे सादर करण्याचा प्रयत्न करतो. तर 16 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि युद्ध करायला सुरुवात केली. 16व्या वर्षी पोराची 12वी पास आउट नाही होत, पण त्या वर्षी तलवार घेऊन बाहेर निघाले. कोणाची युक्ती आहे? ते जिजाईची आहे. आणि म्हणून म्हणतो बंधूंनो की आई हा आपल्या पोराचा सर्वात पहिला आणि शेवटचा गुरु असते. आता तुम्ही म्हणाल कसं? एखाद्या पोरानं कधी कोणाच्या घरची सुत्री चोरून आणली आणि त्याच्या आईनं कधी ते सुत्री घरी कामामध्ये लावली तर ते पोरग का म्हणते? आता मी एका जणाच्या घर थांबा, एका जणाच्या घरची म्हणजे सुत्री चोरून आणली तर माईनं कामात लावली. ते एक काम करते, ते पोट दुसऱ्या दिवशी का करते? दुसऱ्या घरचा दोर चोरून आणते, दोर चोरून आणते, तो कामामध्ये लावते. पण आई जिजाईने काय केलं? काय केलं? त्यांना रामायण महाभारत सांगितलं आणि त्या रामायण महाभारतामध्ये माझ्या देशाचा कुलभूषण घडला. कसा घडला? 16 वर्षाचे शिवाजी महाराज झाले. 4 चौथी काय म्हणत आहे? 16 वर्षाचे बापा शिवाजी झाले जी, जिजाईने बापा शिक्षण दिले जी, राजकारण सार लक्षात आले जी. अरे घोड्यावर घोड्यावर झाले ते स्वार, घोड्यावर घोड्यावर झाले ते स्वारी, घोड्यावर झाले ते स्वार, घोड्यावर झाले ते स्वार, घोड्यावर झाले ते स्वारी, घोड्यावर झाले ते स्वार. मावळे बापा सरदारी घेऊन आपले जी, अफजल खाना सारखे हो, आता अफजल खानाले कसं मारलं तेही सांगतो म्हणलं, त्याचा भरपूर इतिहास आहे. हा, अफजल खानाले कसं मारलं? जीवा महाल आणि छत्रपती शिवाजी महाराज अंगरक्षक कोण? हैदर नावाचा मुसलमान. तिकडे होता भास्कर कुलकर्णी आणि कोण? सय्यद बंडा. आता छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले. या चोट्यानं का केलं? अफजल खानानं पहिले छत्रपती महाराजाच्या अंगावरती बगलत दाबलं, छुरा चालवला. छुरा चालवला तसा वाघनक्या काढला, पोटात टाकला आणि घुमवला. अफजल खानाचा पोतळा बाहेर काढला.
पहिलं चोट्ट धावून आलं कोण? हे सय्यद बंडा. सय्यद बंडा धावून आला तर पहिला वार चालवला कोणा? जीवा महारानं. तर त्याचा हात कापला कोणाचा? सय्यद बंडाचा. आता सर्वात मोठं चोट्ट दुसरं कोणतं? हे भास्कर कुलकर्णी, ब्राह्मण समाजाचं. छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटत होतं का हा कसा का वार करू शकते बा. तर यानं वार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी डोक्यावरती जखम झाली, कपाळावर. तेच पहिली आणि तेच शेवटचा वार होता त्यांच्या आयुष्यामध्ये, म्हणजे एकच जखम झाली. तर त्या भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांना लंबा केला आणि बघा अफजल खानाला मारलं तर काय म्हणणं आहे? 16 वर्षाचे बापा शिवाजी झाले जी, अफजल खाना सारखे बापा शूरवीर कापले जी, मोघलशाहीचे बापा बंद केले घापले जी. ऐ गरागर गरागर फिरे तलवार, गरागर गरागर फिरे तलवार जी, गरागर फिरे तलवार, गरागर फिरे तलवार, गरागर फिरे तलवार जी, गरागर फिरे तलवार जी. आता तरुण पोरासाठी मित्रता शिकण्यासारखी आहे. कशी? मित्र होता रायगडावर, म्हणजे जेव्हा कोंढाणा किल्ला सर करायचा होता, तानाजी मालसुरे भेटला. तानाजी मालसुरे भेटला आणि जेव्हा कोंढाणा लढाची वेळ आली तर काय झालं? तो समोर आला घरी, पोराचं लग्न, रायबाचं लग्न. म्हणे राजे घाबरा नको, मी लढतो. आणि मी लढतो तर कसा लढतो जरा लक्ष असू द्या. तानाजी मालुसरे ते पुढं, शेलार मामा धीर दीपाळ, काडी उदय भानच मुळ, शेलार मामा धीर दीपाळ, काडी उदय भानच मुळ. आणि जेव्हा चिटकली घोरफोड, जेव्हा चिटकली घोरफोड, वर एक एक चढ, वर एक एक चढ, तानाजी मालुसरे ते पुढं, शेलार मामा धीर दीपाळ, शेलार मामा धीर दीपाळ, काळी उदय भानच बोल 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 बोल. जेव्हा चिटकली घोरफोड, जेव्हा चिटकली घोरफोड, वर एक एक चढ, जेव्हा चिटकली घोरफोड, वर एक एक चढ. आता तानाजी मालसुरे जेव्हा वीरमरण होते तेव्हा कोंढाणाच्या लढाईमध्ये बंधूंनो उदयभान त्याला मारते आणि जिजाबाईचा अपमान होते. कोणता? हा उदयभान त्यांच्या पायातली चप्पल काढून ठेवते इकडे बाहेर. तर शपथ घेते तानाजी मालसुरे की जिजाबाईच्या पायामध्ये चप्पल घालीन तर मीच घालीन. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यामध्ये दोनदा लढले. एकदा जेव्हा तानाजी मालसुरे वीरमरण झाले आणि दुसऱ्यांदा म्हणजे जेव्हा सईबाई गेल्या. तर बघा तानाजी मालसुरे चाल पाचवी गरीवर काय म्हणत आहे? रायबाचे लग्न सोडून तानाजी न हो, ताना किल्ला सर केला दादा.
माझा ताना गेला, मी काय करू देवा, आता माझ्यासाठी कोण जगणार. गड्या म्हणली कावड्याची माठ काढली, तानाजीच्या प्रेतावरती ठेवली आणि तानाजी महासुरेच्या प्रेतावरती छत्रपती शिवाजी महाराज माझा राजा जसा जसा लढाले बसला. अरे अरे देवा म्हणे काय परिस्थिती आली. धड धड रे शिवाजी आणि नाराजी हो, गड आला पण सिंह गेला रे दारा. आणि म्हणून हा पोवाडा ज्यांनी मला बनवून दिला, ज्यांच्यामुळे हा स्टेजवरती मी चंग पकडून उभा, ते पुण्य माझ्या बापाची आहे. ते शाहीर माझे वडील गुरुवर्य ब्रह्माजी नवघरे यांचं या पोवड्यावरती काय मत आहे. गुरु ब्रह्माजी खंडारे वाले हो, खंडारे वाले या सूरजने बापा कवन केले, तथावर निशाण माझ्या तो कलंगीच्या डोले. सांगू लागला बापा या सिंधी गावाले, गीता गुरु ब्रह्माजी खंडारे वाले या सूरजने बापा कवन केले, सफावर निशाण माझ्या तो कलंगीच्या डोले. बेडकलंगीचा 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 बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी.